काल आपल्याला माहिती आहे की माझ्यावर एक आरोप केलं गेलं होतं. मी हे प्रेस त्याच्यामुळे बोलवली आहे की मला माझा विषय आणि माझा मुद्दा मांडायचा होता. काल जेव्हा ही घटना झाली, आपल्या बरेपैकी लोकांनी मला फोन केलं, मला माझा विषय विचारलं. त्याच्यासाठी मी खरंच सांगते की खूप आभारी आहे. कारण दरवेळी असं असते की दरवेळी माझ्यावर जे आरोप होत असते मी दरवेळी उत्तर देत नाही. कारण आमचं मन असं आहे आणि विचार असे आहे की काम करत राहा, आपण सगळे आहे, आमची जनता आहे, जनताला खरं सगळं माहिती आहे आणि ते नेहमीच आम्हाला सपोर्ट करत आहे. काल ग्रोबेक टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ही एक मुद्दा उचललेलं. आम्ही जिमखानाच्या बिल्डिंगचे कल्चरल डेव्हलपमेंटसाठी बिल्डिंग आहे, त्याची मी चौकशी करायला गेलेली. कारण आम्हाला ते खालच्या फ्लोअरमध्ये आपल्या युवकासाठी, आपल्या कल्चरसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं. आम्हाला तिथे दशावतार नाटक ठेवायचे होते, एक ग्रीन रूम करायचं होतं की आपले युवक तिथे काहीतरी वेगळं करू शकणार, पॉडकास्ट करू शकणार. खूप असे आम्हाला लोकांचे पत्र आले आहे. तर युवकासाठी आपण काय चांगलं तिथे करू शकते त्याच्यासाठी आम्ही चौकशी करायला मी प्रशासनसोबत आणि प्रतीक बांदेकरजी पण माझ्यासोबत होते. चौकशी करताना आम्ही विचार केला की आपण वरती जाऊन फक्त बघूया, कारण माहिती आहे की तिथे ग्रोबेक टेक्नॉलॉजीज आणि मुंबई युनिव्हर्सिटी आहे. तर आम्ही विचार केला की मुलांना भेटूया. वरती गेले तर आम्हाला कळलं की 2 रूम्सचा वापर होत होता. आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 15 दिवसच्या मुदतसाठी एक रूम आम्ही ठरवलं होतं. ते एक रूमचा रेंट आम्ही प्रशासनाची सल्ला घेऊन 50,000 प्लस GSTमध्ये ठरवलं होतं. 15 दिवस, फक्त 15 दिवसासाठी. काल 1.5 महिना झाला आहे आणि आम्ही काउन्सिल मीटिंगमध्ये ठराव पण घेणार होते की आपण कसं हे पुढे घेऊ जाऊ शकतो. पण काल जेव्हा मी वरती गेले, मी बघितलं की 2 रूम्सचा वापर होत होता. तर मी ऑफिस इन्चार्जना प्रश्न विचारला की आपण दुसरी रूम वापरत आहे, कशाला वापरत आहे. त्यांनी माझ्यासमोर बघितलं, काय सांगितलं नाही. तेव्हा मायकेल डिसूजाजी तिथे आले आणि त्यांनी सांगितलं की हे रूम तर मॅडम आजच वापरलं आहे ना. आणि त्यांनी ऑफिस इन्चार्जना ते प्रश्न विचारले. ऑफिस इन्चार्ज हो म्हणाले. मी त्यांना परत विचारलं ऑफिस इन्चार्जना, आपण खोटं बोलत आहे. ते गप्प राहिले. मी परत विचारलं, आपण खोटं बोलत आहे. ते गप्प राहिले. तेव्हा मी त्यांना फक्त हे सांगितलं की नगरपालिकेने आपल्यासाठी, आपल्या युवकांना सहकार्य करायला हे रूम दिली आहे, तर आपण हे खोटं कशाला बोलत आहे. मला उलटा प्रश्न विचारलं गेलं की तर आमची मुलांना बाथरूम पण वापरायचा नाही. आम्ही चौकशी केली, बाथरूमचा विषय कधीही होत नाही. तिसरी रूममध्ये जेव्हा मी बघितलं तर तिथे त्यांची मुले जेवत होते. हळूहळू आपल्याला एक रूम दिली आहे, आपण 3 रूमचा वापर करत आहोत. माझं फक्त हे मन होतं की आपल्याला बघा, दुसरी रूम पाहिजे, मुलं वाढत आहे, बरी गोष्टी आहे. पण आपण एक टाईम नगरपालिकेत येऊन प्रशासनाशी माझ्याशी बोलू शकत होतो. एक नगराध्यक्षाच्या नात्यानं ही माझी जबाबदारी आहे की नगरपालिकेची बिल्डिंग आपण कोणाला देत आहे तर त्याच्यावर चेक ठेवायला, सगळं व्यवस्थित आहे ते बघायला. खाली पण मी गेलेले तर मी बघितलं होतं खालच्या फ्लोअरमध्ये क्लिनिंग व्यवस्थित नव्हता, कारण ते बिल्डिंगचा वापर, ग्राउंड फ्लोअरचा वापर होत नाही. आम्ही आमचे प्रशासनचे कर्मचारी विनोद सावंतजींना तिथे बोलवलं आणि मी त्यांना फक्त ते म्हटलेलं की हे पूर्ण ग्राउंड फ्लोअरचं क्लिनिंग आपण करून घ्या. आणि बाथरूम हायजीन महत्त्वाची गोष्टी आहे, मी दरवेळी ते सांगते. तर बाथरूमचा विषय ह्याच्यामध्ये होतच नाही. आपण दरवेळी, मी आज एक नगराध्यक्षांना नाताना तिथे आले आहे, आपण उलटा माझ्या राजघराण्यावर, माझ्या परिवारावर टीका घालत आहे. ते चांगली गोष्टी नाही आहे. तर एक नगराध्यक्षाच्या नात्यानं मला काय करायचं नाही आपल्या लोकांसाठी. दरवेळी मी आपल्या लोकांसाठी ते काम करत आहे. त्यांच्या जे बेनिफिटसाठी दुसरे आम्ही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स घेत आहे.
तर ते मला करायचं नाही. आणि उलटा आपण मला ते प्रश्न विचारत आहे की तुम्ही असं कशाला करत आहे. मला हे खूप वाईट वाटलं आहे. आणि मी खरं सांगते की जेव्हा आम्ही राजकारणमध्ये आलेले, मला खूप लोकांनी सांगितलं की मॅडम खूप टीका होणार. तेव्हा पण मला माहिती नव्हतं की किती टीका होणार. तरी पण मी माझं काम करत आहे. आमचे सगळे नगरसेवक इथे काम करायला आले आहे, सावंतवाडीला विकसित करायला आले आहे आणि तेच आमच्या लक्ष राहणार आहे. आपण आज माझं ऐकून घेतलं आणि काल परत आपण सर्वांनी मला फोन करून विचारलं, तर ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्टी आहे. कारण मी माझे श्रीदेव पाटेकर, श्रीदेव उपरकर आणि मला माझ्या देवावर खूप विश्वास आहे. मला आपले जनतावर विश्वास आहे आणि मला माहिती आहे की मी काय पण करू, जे खरं आहे तेच पुढे येणार. आपण माझं ऐकून घेतलं त्याच्यासाठी नमस्कार. मॅडम तुम्ही हे म्हणेल की आम्ही सगळे इथे विकासाचं काम करायला आलेलो आहे आणि सगळ्यांचे संबंध चांगले आहेत. मी कधीही कोणी पर्सनल ॲलिगेशन कोणावर केलं नाही. एक इंडिव्हिज्युअलवर कधीही मी पर्सनल ॲलिगेशन केलं नाही. काल एक नगर अध्यक्ष असताना मी जेव्हा बिल्डिंगमध्ये गेली आणि बिल्डिंगमध्ये काही चुकीचं होत होतं, तर नगरपालिकेच्या उत्पन्न ते वाढायची ते माझी लक्ष आहे. हे जे आम्हाला प्रशासनाने रेंट ठरवलं होतं ते नगरपालिकेचं उत्पन्न वाढायला केलं होतं आणि हे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे, हे NGO नाही आहे. तरी पण आपण सहकार्य मी करू शकत होते. आम्ही हे विचार करून सगळ्यांना विश्वासात घेऊन हे केलं. एवढी मुलं असताना एवढी मुलं तिथे असताना टाळं ठोकण्याचा जो प्रकार आहे, म्हणजे टाळं ठोकणार म्हणून तुम्ही काहीतरी त्यांना धमकी दिली वगैरे, हे काय खरं आहे काय? आपण तिथे जाऊन बघा, ग्लास डोअर्स आहे, टाळा तर कसं होऊ शकणार आहे. आपण तिथे जाऊन प्लीज चौकशी करा. आणि जेव्हा आम्ही ते बिल्डिंग दिलं होतं एकदम चांगलं क्लिनिंग करून सगळं व्यवस्थित करून दिलं होतं आणि आमची तेच रिक्वेस्ट होती, आपल्याला ते हे रूम दिलं आहे, हे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपण चांगल्या पद्धतीने ते ठेवा. आणि जेव्हा आम्ही प्रश्न विचारलं की 1 नाही 3 रूमचा वापर कशाला होत आहे, तर ते त्यांनी उलटा माझ्यावर आरोप केला. ते चुकीचं होतं. पण आता पुढे काय तुमची भूमिका राहणार त्या याविषयी? आता हे विषय थोडा मोठा झाला आहे. आम्ही आमचे वरिष्ठची सल्ला घेऊया आणि पुढे जाऊ. दुसरं मॅडम त्यांनी असं म्हटलं आहे, असा एक विषय आलेला आहे की अनेक ऑडिओ व्हिडिओ क्लिप ते होर्डिंग्स लावून आहे असं मायकल म्हणताय. आणि नेमकं काय विषय आहे? नाही, आणि काही गोष्टी काय माहिती आहे, काल त्यांनी एक पत्रपरिषदेत एक क्लिप पण ऐकून दाखवली, एक व्हिडिओ पण त्यांनी म्हणजे पत्रपरिषदेत दाखवला नाही पण सांगितलं. मग असे काही 20-25 आपल्याकडे व्हिडिओ आहेत वगैरे असं ते म्हणतात. काय असं काय खरं आहे काय, किंवा कुठे तुमच्या म्हणजे मीटिंग होतात का, की बाबा ठेकेदारांसोबत वगैरे असं काय आहे का? बघा, लोकांनी आमच्यावर खूप टीका केला आहे, खूप आरोप घातले आहे आणि काय खरं असतील तर मी सांगते प्लीज पुढे येऊन लोकांना दाखवा, लोकांना कळू दे की काय होत आहे. आम्ही अगोदर पण आणि आज पण आणि पुढे पण फक्त सावंतवाडी आणि सावंतवाडीतील नागरिकांसाठी काम करत आहे आणि तेच आमच्या लक्षात आहे. आपण एकंदरीत मायकल डिसूजांच्या कंपनीला 15 दिवसासाठी देताना ज्या पद्धतीत असे काय हा एक प्रॉपर्टी काय व्यक्तीच्या पालिकेच्या नगरसेवकांची किंवा नगराध्यक्षांची नाही किंवा उपनगराध्यक्षांची नाही, मग ती घेताना काही ठराव वगैरे झाले होते का, किंवा कागदोपत्र्याचा विषय झाला होता का, ती सावंतवाडीच्या नागरिकांच्या करामधून उभारण्यात आली का शासनाच्या पैशातून, मग ती देतानाच असं काय असं दिलं आणि चला या आणि बसा करा असं झालं का, किंवा काय नेमकं हे केलं, यावेळी नेमकी काय पोच होती ही लोकांपर्यंत यावी अशी अपेक्षा आहे का? जर आत्ता तो मुद्दा आलाच मग त्यांनी ही कशी काय देण्यात आली का? असं सहज मी आता मागितली तुमच्याकडे मला हा लोकमान्य सभागृह द्याल का असं? तर विषय काय होतं की त्यांनी आमच्याकडे येऊन सांगितलं होतं की त्यांना 15 दिवसासाठी आमची बिल्डिंग ते एक रूम पाहिजे होतं. ते रूमचं सेटअप चांगलं होतं आणि आम्ही विचार केलं की कसं पद्धतीने आपण ते करू शकतो. सगळं कॉन्ट्रॅक्टवर आहे आमच्याकडे. 15 दिवसची मुदत दिली होती, 50,000 रेंट होतं, GST 9,000 सगळं प्रशासनकडून आम्ही दिलं आहे. आणि त्यांनी तेव्हा तेच सांगितलं होतं की ते बाहेर कुठेतरी बघणार आहे फक्त 15 दिवसासाठी. आज 1.5 महिना झाला आहे आणि 1.5 महिन्यानंतर मी आपल्याकडे येऊ
आणि फक्त एक प्रश्न विचारला की दुसरी रूमची वापर कधी सुरू केली, तर आपण मलाच उलटा प्रश्न विचारणं ते बरोबर आहे? म्हणजे एकंदरीत मायकल डिसोजाच्या कंपनी किंवा मायकल डिसोजा पालिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय. 15 दिवसाचा देऊन पुढे वापरण्याचा त्याचा डाव आहे का, किंवा हा दबाव तंत्र आहे का? मी फक्त कारण हे म्हणेन सगळ्यात की महत्त्वाचं हे 15 दिवस तुम्ही मला कागदोपत्री दिली तर- इंडिव्हिज्युअल कोणाशी पण प्रॉब्लेम नाही आहे. मायकेल डिसूजाचे संबंध परिवारसोबत, आमचे पार्टीसोबत चांगले आहे आणि आम्ही चांगलंच काम करूया युवकासाठी. पण नगरपालिकेकडे काहीतरी चुकीचं झालं, त्यांना रेंट दिलं गेलं नाही. 15 दिवसच्याच आजपर्यंत रेंट दिला आहे. ते 1 महिना पुढे जे झालं आहे त्याच्या रेंट अजून दिलं नाही आहे. तर जे पण आपण करत आहे ते व्यवस्थित पद्धतीने करा आणि तेच पद्धतीने पुढे जावं, तेच आमची रिक्वेस्ट असणार. पण मॅडम त्यांचं असं म्हणणं आहे की निरवडेकरांनी विनामूल्य जागा द्यावी. जे तुमचे उपनगराध्यक्ष आहेत भाजपचे आहेत, त्यांनी असं म्हटलं की विनामूल्य जागा द्यावी किंवा कमी भाड्यात जागा द्यावी असा तुमच्याकडे प्रस्ताव दिला आणि तुम्ही आल्यानंतर ती भाडेवाढ मोठी घेईल असं एक त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरा असा मुद्दा आहे की सावंतवाडीत रोजगाराच्या संधी नाही, इकडचे लोक गोव्यात जात आहेत. मग अशावेळी एक युवक जर असं करत असेल तर नगरपालिकेने त्यांना सहकार्य केलं पाहिजे की विरोध केला पाहिजे, अशी तुमची काय भूमिका आहे? आता आपण बघा, ग्रोबेक टेक्नॉलॉजीज एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, हे NGO नाही आहे. दुसरी गोष्ट की जेव्हा ते आले होते युवकांसाठी काम करायला, आम्ही प्रशासनाकडून सल्ला घेऊन कमी रेंट करून दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की 50,000 त्यांना परवडेल. त्याच्यामुळे आम्ही हे 50,000 आणि हे महत्त्वाची गोष्टी हे एक नगराध्यक्षाच्या नात्यानं नगरपालिकेच्या उत्पन्न वाढायला ते आमची जबाबदारी आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही काय खोटं केलं आहे? आम्ही वाईट प्रॉपरली लीगल पद्धतीने त्यांना चिठ्ठी दिली आहे, कॉन्ट्रॅक्टवर लिहिलं आहे की हे आपला रेंट असणार. तर त्यांना अगोदरच प्रॉब्लेम होता तर ते सांगू शकत होते. त्यांनी घेतलं ना. मॅडम असं म्हणतात, मॅडम त्यांचा असा एक आरोप आहे की तिथे जे मुंबई विद्यापीठ आहे त्यांच्याकडनं 1 रुपया नगरपालिकेला घेतला जात नाही. 6 वर्ष 6 वर्ष असा त्यांचा आरोप आहे. आता मुंबई युनिव्हर्सिटी कधी आली होती? मी नगराध्यक्ष झाले त्याच्या अगोदर. हे आमचे वरिष्ठांनी डिसिजन घेतलं आहे, आमचे सिनियर्सनी डिसिजन घेतलं आहे. ते मी क्वेश्चन करायला मी नाही आहे. आणि जे मुंबई युनिव्हर्सिटीचा विषय आहे ते आम्ही अभ्यास करूया, आमचे सिनियरशी बोलूया आणि नंतर पुढे जाऊ. मॅडम त्या इमारतीत बाळासाहेब ठाकरे प्रबोधिनी आहे, त्याच्यात बाळासाहेब ठाकरे प्रबोधिनी आहे, त्याच्यात पहिल्यांदा व्हेरिनेम कंपनी आली, त्याला पोट ठेकेदार युनिव्हर्सिटी आली आणि आता युनिव्हर्सिटीला पोट ठेकेदार तुम्ही ह्या कंपनीला दिलं. असे एकाच इमारतीत 3 हे देऊ शकता का? एकाच कंपनीत एकाच इमारतीत व्हेरिनेम कंपनी. ते वेगळा विषय आहे. माझा मुद्दा काय आहे? माझ्यावर जे काल आरोप झाला हे माझा मुद्दा आहे. मॅडम माझ्या अगोदर जे मॅडम माझा एक मुद्दा आहे. पदसिद्ध उपाध्यक्ष या नगरपालिकेचे असताना त्यांनी एखाद्या फॉरेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नगरपालिकेची जागा विनामूल्य द्यावी अशी शिफारस करणं योग्य आहे का? पहिले सांगा. कारण ती NGO संस्था नाही, तिथे रोजगार जरी मिळत असला तर एका मुलामागे किती कमिशन घेतलं जातं हे सगळ्यांना जग जाहीर आहे. अनेकांनी अशा हे उघडलेले आहेत कंपनी बोस सोसेस नावाने अनेक व्हेरिनेमवाला तो मुलांतर बसून गेला. म्हणजे 50 लाख रुपये दीपक देशमुख आणि त्यांना चेक काढून दिले. त्याच इमारती जी इमारत बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी म्हणून UPSC MPSC च्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी उभारली गेली त्यांच्या नावे, त्या इमारतीत हे धंदे चालले आणि आता त्याच इमारतीत असे भाडे करून नेमून आज तुमच्यावर ते ॲलिगेशन करतायत की तुम्ही त्यांच्याकडे डायरेक्ट एक रकमी पैसे मागितले म्हणून. पण अशी शिफारस आधी उपनगराध्यक्ष करणे योग्य आहे का? एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विनामूल्य जागा उद्या मी मागणार ना, मला विनामूल्य द्या, मी पण लोकांना रोजगार देणार का तुम्ही जागा विनामूल्य? मला माझं फक्त ते अगोदर पण मी सांगितलं की नगरपालिकेच्या उत्पन्न आपण कसं वाढू शकते ते माझ्या लक्षात आहे. हे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, हे NGO नाही आहे, मी परत तेच सांगणार आहे. आणि महत्त्वाची गोष्टी अगोदर नगराध्यक्ष मी झाले त्याच्या अगोदर जे झालं होतं ते कधी काय कुठेतरी चुकीचं झालं की रेंट आपल्याला भेटलं नाही, तर आमचं लक्ष आहे त्याच्यावर की आपण कसं हे मिस्टेक परत नाही होत. आणि आम्ही विश्वास ठेवून हे काम केलं होतं, तरी पण विश्वास ठेवून पण आमच्यावरच आरोप केला जाणार पुढे जाऊन, तर ते बरं नाही.
त्यांची मुलं उद्या असं पण होऊ शकतं की उद्या तुमचं शिल्पकार नाही TRC आहे, पुन्हा इकडचं तुमचं मँगो 2 आणि ते आहे, ते त्याच्यातनं पण लोकांना रोजगार मिळणार. ते सुरू झाल्यानंतर 20-25 कामगार तिथे येणार, मग ते पण विनामूल्य मागितली ना उद्या कोण. आम्ही सावंतवाडीला रोजगार देतोय, आम्हाला विनामूल्य द्या, अशी पण मागणी होऊ कोणी शकते. मागणी करेल. आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की त्यांची मुदत आता संपलेली आहे तुमच्या करारानुसार, तरी सुद्धा त्यांनी आता 1 महिना म्हणजे 15 दिवसाची मुदत असताना आता तुमच्या माहितीनुसार 1.5 महिना झाला, म्हणजे ऑलरेडी 30 दिवस त्यांनी एक्स्ट्रा घेतलेले आहे. तर आता तुमची पुढची टीम आहे, पुढची भूमिका काय असणार? तर आम्ही ह्याच्यावर आमची काउन्सिल मिटिंगला तर ते ठराव होतं आणि हे आज जे विषय झाला आहे ते मोठा झाला आहे, तर ह्याच्यामध्ये आम्ही लोकांची सल्ला घेऊनच पुढे जाणार आहे. हा विषय आता कौन्सिलच्या बैठकीत येणार काय, म्हणजे परवापर्यंत ठेवणार अजेंडा? मॅडम, त्यांनी अजून एक असा आरोप केलेला की उपनगराध्यक्ष जे अरुण निरवडेकर साहेब आहेत त्यांनी काही विकास कामं शहरातली ही थांबवायला सांगितलेली किंवा थांबवली होती, मात्र ती नंतर आता सुरूच आहे आणि पावसात सुद्धा सुरू आहे, असा त्यांचा एक आरोप आहे. बघा, कधी पण शहरमध्ये आपण काही डेव्हलपमेंट करणार आहे, काही नवीन टेक्नॉलॉजीज की आपल्या लोकांसाठी सवय करणार आहे, तर थोडी अडचणी होत असते आणि परत परत आमच्यावरती टीका करणार की हे व्यवस्थित नाही आहे. आमची सगळं टीम दिवस रात्री त्याच्यावर काम करत आहे. कधी पण काही पण कंप्लेन आले तर आमची टीम स्वतः तिथे जाऊन बघत असते आणि कधी पण डेव्हलपमेंट होणार तर थोडी अडचणी होणार, पण 1 वर्षानंतर सावंतवाडीमध्ये जे सुधार दिसणार लोकांना, ते आपला माइंडसेट चेंज करून घेणार. मॅडम, नगराध्यक्ष तुम्ही आहात, उपनगराध्यक्ष निरवडेकर साहेब आहेत, असं काही कॉर्डिनेशन वगैरे तुमच्या नगरपालिकेत वगैरे नाही की हे जे सगळे प्रश्न उद्भवतात त्याच्यावरनं विचारतो की असे काही कॉर्डिनेशन तुमच्यात होत नाही का? आम्ही सगळे कारण ते दिसत नाही आम्हाला नगरपालिकेत. एकच आहे सावंतवाडीला विकसित करायला आणि आम्ही एकत्रच आहे, कोणी आपला नाही, पण आता पण आज ते काही उपस्थित नाही आहे. तुमच्याबरोबर तुमच्यात 2 गट आहेत का? मोहिनी बडगावकर आणि मोहिनी बडगावकर. बाकी तुमचं सगळे आहेत ते 2 उपस्थित दिसत नाही. 2 गट आहेत का म्हणायचं कारण का? काय होतं की मोहिनी मॅडम आणि निरोडेकर साहेब बाहेर होते. आज सॅटर्डे आहे, आम्ही फोन केलेला पण दोन्ही बाहेर होते. मॅडम. दोघांचा फोन आलेला. मॅडम, मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो, रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे असे 2 गट कार्यरत आहेत का? नाही, आम्ही भारतीय जनता पार्टी एकच आहे आणि आम्ही हे चित्र दिसतंय मॅडम, जनतेला दिसतंय, सगळ्यांना कळतंय. आज मायकल डिसोजाचे तुमचे आरोप केले, त्याच्या पाठीशी मायकल डिसोजा हे बोलविता धनी आहेत, लक्षात घ्या. कळलं? आणि आता सुद्धा जी उपस्थिती दिसते इथे उपनगराध्यक्ष दिसत नाही. काही नगर आता इथे हे नितेश राणे समर्थक आणि रवींद्र चव्हाण समर्थक असं चित्र पाहायला मिळतंय मॅडम. मॅडम, त्यांनी अजून एक मोठा एलिगेशन तुमच्यावर लावलेला आहे, ते म्हणजे मल्टी स्पेशालिटी. हा जो विषय हा फक्त तुमच्या अट्टासमोर म्हणजे राजघराण्याच्या अट्टासमोर रखडलेला आहे. राजघराण्याला ऊस द्यायचं नाही, मल्टी स्पेशालिटी हा फार मोठा गंभीर आरोप त्यांनी केला. आणि ह्याच्यावर आम्ही परत परत बोलले आहे की राजघराण्याने किती जमीन दिली आणि आम्ही दरवेळी फक्त आमच्या लोकांसाठीच काम करत आहे. हॉस्पिटलच्या विषयामध्ये पण युवराज कितीदा बॉम्बे गेले आहे, कितीदा मीटिंग ठरवली आहे. जे मुद्दा आहे ते आहे. आम्ही जे काही सहकार्य करू शकते आम्ही आजपर्यंत केलं आहे आणि करतच राहणार आहे. तर हे आपण परत परत राजघराण्यावर ॲलिगेशन घालत आहे ते बरोबर नाही आहे. मी नगराध्यक्ष आहे, तुम्ही माझ्यावर काय टीका करायची आहे? तुम्ही माझ्या राजघराण्यावर, माझ्या परिवारावर दरवेळी कशाला करत आहे? त्याबद्दल मग तुमची भूमिका काय राहणार आहे? कारण ते ॲलिगेशन जे आहे ते तुमच्यावर वैयक्तिक होत आहेत त्यांच्याकडनं, म्हणजे टक्केवारी असेल, ऑडिओ व्हिडिओ जे काही असेल त्या संदर्भात तुमची पुढची काही लिगली भूमिका असणार का? मग आता मला खूप लोकांनी सल्ला दिला आहे, माझे लॉयर्सनी पण सल्ला दिला आहे. असं माझ्यावर आरोप करत राहणार तर मला डेफमेशन केस आणि लिगल ॲक्शन घ्यावं लागणार आहे. आणि हे सल्ला मला माझे शुभचिंतकनी दिली आहे, आपण सर्वांनी दिली आहे की परत परत मॅडम राजघराण्यावर हे होत आहे. तर अनफॉर्च्युनेटली हे खूप पुढे गेलं तर मला फोर्स केलं जाईल की मला हे लिगल ॲक्शन घ्यावं लागेल. तुम्ही नगराध्यक्ष आमच्याकडे आहे आज आणि युवक आणि मुलांची जबाबदारी पण आमच्याकडे आहे. तर आज आम्ही त्यांना ते जागा उपलब्ध करून दिली, फक्त त्यांच्या भविष्य बघूनच केली. पण
ते बघून आपण नगरपालिकेवर चुकीची काहीतरी करणार, नगरपालिकेला रेंट नाही भरणार, तर ते बरोबर नाही आहे. आणि उद्या उठून जबाबदारी कोणाची आहे? आम्ही सर्वांची आहे. तर माझी जबाबदारी तेच असणार की आपण जे करूया चांगल्या पद्धतीने करूया. आपण एक चांगलं गोल घेऊन आले आहे, आपल्या युवकासाठी काम करायला आले आहे, तर व्यवस्थित पद्धतीने करा. कंपनीची मॅडम खात्री झाली आहे का ती चांगली आहे, योग्य आहे, ती फसवणूक होणार आहे कोणाची? यांचं कंपनीची